मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला देखील देण्यात आला ऑरेंज अलर्ट। मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। मिठी नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात। मिठी नदीची धोक्याची पातळी 4 मीटर। सध्या नदी 2.70 मीटर इशाऱ्यावरून वाहते। नदीकाठच्या लोकांना खबरदारीचा इशारा। अंधेरी सबवे आणि मालाड सबवे आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। अंधेरी, मालाड या ठिकाणी आणि दहिसर परिसरामध्ये देखील पावसाला जोरदार सुरुवात। पवई, हिरानंदानी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। मोठं झाड कोसळलं, 4 वाहनांचं नुकसान झालं। सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू। नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरामध्ये झाड कोसळलं, झाड हॉटेलवर पडलं, हॉटेलचं नुकसान झालं। झाड कोसळलं त्यामुळे कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे घटनास्थळी दाखल। तर मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या क्युबिक मॉलजवळ झाड कोसळले। दुर्घटनेमध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे रेल्वे रुळावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे। यामध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं नागरिकांना प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। नालासोपाऱ्यात पावसामुळे रस्त्यांवरती पावसाचं पाणी साचलं। आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्याचा वेढा। नाईकांच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते आता पाण्याखाली गेले। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवरती पावसाचं पाणी साचले। रेल्वे वाहतुकीवर सध्या कुठलाच परिणाम झालेला नाही, तर रेल्वे प्रशासनाकडून रुळांवरील पाणी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। विरारच्या विराटनगर परिसरात सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। रस्त्यांवरील पाणी सोसायट्यांमध्ये शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पालघर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस हा सुरूच आहे। ठाण्याच्या वंदना बस डेपो बाहेर पाणी साचलं, त्यामुळे आता वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय। या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते, नागरिकांचे हाल होत आहेत। अंबरनाथमध्ये जोरदार पाऊस होतोय। पावसामुळे अंबरनाथ बदलापूर मार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली। राज्य महामार्गाच्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलं। या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला। भिवंडीमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार ही सुरूच आहे, तर शहरातील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। भिवंडीमधील 3 बत्ती भाजी मार्केट परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं। शहरातील कमला हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। सायन पनवेल महामार्गावर तुर्भेमध्ये पाणी साचलं। मुंबईला जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीने त्यामुळे सुरू आहे। पालघरच्या तांदुळवाडी किल्ल्यावर वाट चुकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली, तर डहाणू, वसई आणि नालासोपाऱ्यातील पर्यटक किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते। स्थानिकांच्या मदतीने काल रात्री उशिरा पर्यटकांची सुटका करण्यात आली। सिंधुदुर्गच्या करूळ घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे। धोकादायक ठिकाणाहून वाहनं चालवत असताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। प्रशासनाकडून आता राडारोडा हटवण्याचं काम देखील सुरू आहे। तर दुसरीकडे आता रत्नागिरी या ठिकाणच्या खेड, खोपी, धामनंद या मार्गावरती मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे। कसई शिंदेवाडीकडे जाणारा मार्ग ढिगाऱ्याखाली आहे। खेड, खोपी, धामनंद मार्गावरील कसई शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे। डोंगराच्या कपारीतून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचं चित्र आहे। परशुराम घाटातील भरावाला मोठा धोका निर्माण झालेला आहे। रस्ता खचण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील सावर्डे मांगले मार्गावरील बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक तात्काळ बंद। बंधाऱ्यावरून प्रवास करण्यास देखील मनाई करण्यात आली। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये गेल्या साधारणतः 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणामध्ये आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार हे सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे।